नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज आम्ही आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी स्वागतासाठी कोकणातल्या आमच्या गावी आलेलो आहोत। 2 दिवस बाकी आहेत। 2 दिवस म्हणजे उद्या आणि परवाचा दिवस। पण आमच्याकडे कसं एक दिवस अगोदर वगैरे येऊन आम्हाला तयारी करावी लागते वगैरे, गणपतीची वगैरे डेकोरेशन वगैरे असतं। तर पहिले कसं आम्ही कुटऱ्यातून वगैरे गणपती आणायचो। कुटऱ्यातून म्हणजे सोनार आहेत आमचे, त्यांच्याकडून गणपती आणायचो। पण ते पहिले कुटऱ्यातून आणायचो। आता तील म्हणजे कसं तेवढं चालायला पण भरपूर लागतं, अर्धा तासाचं अंतर आहे वगैरे। रस्ते वगैरे पण कसे चिखलाचे वगैरे असतात ना, बुलबुटीत वगैरे असतात। त्याच्यामुळे ते आमच्या चांगल्या सोयीसाठी ते आमच्याच गावामध्ये जेवढ्या म्हणजे मूर्त्या आहेत ते आमच्या मारुती मंदिरामध्ये घेऊन येतात मूर्त्या। पण ते एक दिवस अगोदर बुकिंग केलेले असतात। पण एक दिवस अगोदर जाऊन आपल्या नावाचा टॅग वगैरे लावून मूर्तीवर ठेवायचा असतो। त्यासाठी आमच्या मारुती मंदिरामध्ये गणपती आलेत, ते बघायला चाललो आहे। आणि आपल्याला जी मूर्ती पसंत येईल तर त्या मूर्तीवर नाव लिहून फायनल करून ठेवायची। म्हणजे गणेश पूजन आहे, गणेश चतुर्थीच्या दिवशी ती मूर्ती आपण येऊन हे करायची। तर त्यासाठी चाललो आहे। ते खाली जाऊन मूर्ती फायनल करणार आणि टॅग लावून ठेवायची। ती मूर्ती गणेश चतुर्थीच्या दिवशी येऊन पूजेला लावणार आहे। आता मी आणि आम्ही कुचांबे गावच्या आमच्या मारुती मंदिरामध्ये आलेलो आहोत गणपती पाहण्यासाठी। आमचे कुटरे गावचे सोनार आहेत ना, आमच्या बाजूच्या गावचे कुटरे गावचे, तर ते काय करतात 2 दिवस अगोदरच गणपती आमच्या मारुती मंदिरामध्ये, कुचांबे मारुती मंदिरामध्ये म्हणजे सगळ्या मूर्तीच्या बुक केलेल्या असतात ना, म्हणजे सगळ्या ज्या रेग्युलर म्हणजे इयरली असतात ना, दरवर्षीप्रमाणे ते सगळ्यांच्या मूर्ती मारुती मंदिरामध्ये घेऊन येतात। कारण पहिल्या कसं व्हायचं की आम्ही कुटऱ्यामधून मूर्ती आणायचो, तर ते कसं ते लांब पडायचं। आणि आता कसे रस्ते वगैरे ठीक आहेत, पण मध्ये अंतर पण लांब आहे ना, ते मध्ये थोडे रस्ते चिखलाचे वगैरे आहेत ना, तर त्याच्यामुळे आमच्या सोयीसाठी ते सोनार सगळ्या मूर्त्या मारुती मंदिरामध्ये घेऊन येतात। तर मग म्हणजे अगोदरच ते ह्याच्यावर ऑनलाईन बुकिंग असते, ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअपवर वगैरे, कुठल्या प्रकारची तुम्हाला ती मूर्ती पाहिजे त्याप्रमाणे ते बुक करून ठेवायचं असते। आता ही बघा एक मोठी मूर्ती आहे, त्याचं नाव पण लिहिलं राक्षे म्हणून नाव लिहिलं आहे, गजानन राक्षे। तर ही मूर्ती बघा आणून ठेवली, म्हणजे सगळ्याच मूर्त्या आणून ठेवल्या। त्या मोठ्या मूर्त्या आहेत ना, मोठे गणपती बाप्पा, ते सगळ्यात पुढे ठेवले आहेत। आणि बाकी छोटे गणपती आहेत ना, ते जरा पाठीमागे ठेवलेले आहेत। तर कसं चाकरमाने येतात ना, 1-2 दिवस अगोदरच येतात ना, कारण आपल्या काही लोक गावाला राहत नाही, तर ते घरांची साफसफाई वगैरे करायची असतं, डेकोरेशन वगैरे करायचं असतं, तर ते 2 दिवस अगोदरच येतात। तर त्यावेळेस कसे आपल्या लाडक्या बाप्पांची जी मूर्ती आपण ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपवर जे बुक केलेली असते ना, तिचं पाण्याची आतुरता लागलेली असते ना, तर ते सगळे येतात एक दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर येऊन। मूर्तीवर नाव तर असतंच पेंटने टाकलेलं, जर आपण ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपवर वगैरे बुक केलेलं असेल तर। नाहीतर मग जर नाव नसेल किंवा आपण बुक केलेलं नसेल तर आपले सोनार कसे त्यांना माहिती आहे दरवर्षीप्रमाणे एवढ्या मूर्त्या कुचांबे गावामध्ये लागतात। तर वेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या ह्याचे गणपती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे नाही वेगवेगळ्या ह्याच्या, म्हणजे कसं डिझाईनचे गणपती किंवा आपले वेगवेगळ्या प्रकारच्या दगडूशेठ गणपती, लालबागचे गणपती, असे गणपती ज्या म्हणजे रेग्युलर मूर्त्या असतात ना, किंवा लेटेस्ट करंट ज्या ह्या त्या मूर्त्या घेऊन येतात। मग आपण काय करायचं, 1-2 दिवस अगोदर किंवा जातो ना आपण गावाला, त्यावेळेस खाली जाऊन मारुती मंदिरामध्ये जाऊन मूर्ती जर आपण ऑनलाईन बुक केली नसेल तर खाली जाऊन तिथे आपण सांगायची मला ही मूर्ती पाहिजे। तर त्याप्रमाणे ते आमची सोनार त्या मूर्तीवर नाव वगैरे टाकून देतात, किंवा आपण एक टॅग असतो नावाचा, तो टॅग आपण गणपती बाप्पांच्या हे करायचं, लावायचं, म्हणजे ती एक मूर्ती बुक झाल्याप्रमाणे असते। अशा प्रकारे सगळे लोक येऊन आपले गणपती बाप्पा ते हे करतात, म्हणजे बघतात की मी सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवली की नाही, हे बुक करून आता हे जवळच गणपती बाप्पा आणतात ना आमचे सोनार,
त्याच्यामुळे गणपती जे हे आहेत ना, आपलं गणपती घरी आपण आपलं गणेश चतुर्थीच्या दिवशीच सगळेजण घरी घेऊन येतात. हे बघा, हे एक जी मूर्ती दिसते ती बघा, नाव दिलेलं आहे खाली, कोणतं लाखन वगैरे आहे असं नाव आहे, प्रत्येकाचं असं नाव लिहिलं असतं. अशा प्रकारे एक आतुरता होती आम्हाला पण की चला आपण पण गणपती बघा. हे बघा, खेळाड्यांचे आहे नाव, त्याला जे नाव पेंटने नाव टाकलेलं आहे ना, तर हे ह्या लोकांनी ऑनलाईनच म्हणजे आपलं व्हॉट्सअपवर किंवा याच्यावर अगोदरच मला ह्या प्रकारची मूर्ती, आपली लालबागची मूर्ती बघा आहे, तर ह्या लोकांनी अगोदर सांगितली होती. तर ह्या प्रकारे मूर्ती बनवून देतात. आता हे डायमंड वर्क्स आहे, तर आपण तुम्ही तुमच्या मागणीनुसार ते डायमंड वर्क्स वगैरे करून देतात. किंवा काही लोक काय करतात, घरी जाऊन पण हे डायमंड वर्क्स करतात, कारण ते कसं इझी असतं. इझी म्हणजे जर आपण हे केलं ना तर इझी असतं, ते करू शकतो आपण घरी पण. जर तुम्हाला वेळ नसेल तर त्यांना पण सांगू शकता. आता बघा, ही पांडवांची मूर्ती आहे, चांगले आहे बघा. असं प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आपले रेशे डिझाईनचे गणपती बाप्पा हे करून मिळतात. तर आम्ही जस्ट आतुरता होती, आणि चला आम्ही पण ऑनलाईनच बुक केलेली, व्हॉट्सअपवरच बुक केलेली होती. तर आम्ही पण बघायला गेलेलो होतो गणपती बाप्पा. तर हे बघा, हे पण कमलावरचे ना, उंदीर माम बाजूला आहेत. ही कमलावरनं मोर आहेत वरती बघा. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पा बघायला मिळाले.
प्रकारे गेली.